ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाई फेक करण्यात आली। प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे। प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शाई फेक करण्यात आली। या प्रकरणी भाजप कार्यकर्ता दीपक काटेसह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनीही प्रवीण गायकवाड यांच्याशी फोनवरून संवाद साधला। या राड्यानंतर प्रवीण गायकवाडांचा आयोजित सत्कार सोहळा पार पडला। तर या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करत पंढरपुरा संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटनांनी प्रवीण गायकवाडांवर दुग्धाभिषेक केला। तर प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। हल्लेखोर काटे भाजपचा आहे, पण कारवाई झाली पाहिजे असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं। मंत्री आणि नेत्यांसोबत अनेक जण फोटो काढतात असं देखील बावनकुळे म्हणाले। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड सोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। त्यामुळे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं आहे। या घटनेशी भाजपचा काहीही संबंध नाही असं देखील म्हटलेलं आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली, त्यानंतर आता रोष व्यक्त केला गेला संपूर्ण समाजातून।